नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे। तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार या पदांकरिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न घेतलेले आहेत। हे प्रश्न पहा तुम्हाला होणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे असतील। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, भारतीय संविधानातील कोणत्या कलमानुसार आदिवासी जमातीची यादी निश्चित केली जाते? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा। या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 2, कलम 342। तर पहा, आपल्या भारतीय संविधानातील कलम 342 काय आहे? कलम 342 या कलमानुसार आदिवासी जमातीची यादी ही निश्चित केली जाते। प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासीची संख्या सर्वाधिक आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, पहा नंदुरबार। तर महाराष्ट्रातील नंदुरबार या जिल्ह्यामध्ये आदिवासीची जी संख्या आहे तर ती सर्वात जास्त आहे। प्रश्न क्रमांक 3, पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला होता? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 1, 1996। तर पहा, पेसा हा जो कायदा आहे तर तो सन 1996 या वर्षी तो लागू करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 4, खालीलपैकी कोणती आदिवासी जमात ही महाराष्ट्रामध्ये आढळत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3, पहा टोडा। तर टोडा ही जी आदिवासी जमात आहे तर ती महाराष्ट्रामध्ये आढळत नाही। जे की टोडा ही जी आदिवासी जमात आहे तर ती पहा तामिळनाडू या राज्यामध्ये, कोणत्या? तामिळनाडू या राज्यामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी आढळते। प्रश्न क्रमांक 5, गोवारी जमातीचे मुख्य वैशिष्ट्य कोणते आहे? तर गोवारी जमातीचे मुख्य वैशिष्ट्य हे पहा ऑप्शन क्रमांक 2, पशुपालन। कोणतं आहे? पशुपालन आहे। प्रश्न क्रमांक 6, आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर आदिवासी विकास विभागाचे मुख्य उद्दिष्ट हे पहा ऑप्शन क्रमांक 2, आदिवासीचे सर्वांगीण सक्षमीकरण। काय आहे? आदिवासीचे सर्वांगीण सक्षमीकरण हे मुख्य उद्दिष्ट आहे। प्रश्न क्रमांक 7, होळी हा सण कोणत्या आदिवासी जमातीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो? तर होळी हा जो सण आहे तर तो पहा प्रामुख्याने ऑप्शन क्रमांक 4, कोरकू। काय आहे? कोरकू या आदिवासी जमातीमध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 8, आदिवासीच्या विकासासाठी वनबंधू कल्याण योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, पहा गुजरात। तर आदिवासीच्या विकासासाठी पहा वनबंधू कल्याण ही जी योजना आहे तर ती गुजरात या राज्य सरकारने सुरू केलेली ती योजना आहे। प्रश्न क्रमांक 9, भारुड हा लोककला प्रकार कोणत्या संतांशी संबंधित आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक 3, संत एकनाथ। तर पहा, भारुड हा जो लोककला प्रकार आहे तर तो संत एकनाथ या संतांशी संबंधित आहे। प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्रातील सर्वात मोठी आदिवासी जमात कोणती आहे? तर महाराष्ट्रातली सर्वात मोठी आदिवासी जमात ही पहा ऑप्शन क्रमांक 1, भिल्ल। कोणती? भिल्ल ही आदिवासी जमात आहे। प्रश्न क्रमांक 11, कातकरी जमातीचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पहा कस्ता बनवणे। काय? कस्ता बनवणे हे कातकरी जमातीचा मुख्य व्यवसाय आहे। प्रश्न क्रमांक 12, संविधान दिन कधी साजरा केला जातो? तर संविधान दिन हा जो आहे तर तो पहा दरवर्षी ऑप्शन क्रमांक 1, 26 नोव्हेंबर। काय आहे? दरवर्षी 26 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच TRTI कोठे आहे? तर महाराष्ट्रातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था ही जी आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2, पुणे। कोठे? पुणे या शहरामध्ये स्थित आहे। प्रश्न क्रमांक 14, दहाव हे काय आहे? तर दहाव हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1,
आदिवासीचे वाद्य आहे, काय आहे? आदिवासीचे वाद्य हे दहाव आहे. प्रश्न क्रमांक 15, आदिवासीचे पंचायत प्रमुख कोणत्या नावाने ओळखले जाते? तर आदिवासीचे जे पंचायत प्रमुख असतात तर त्यांना पहा ऑप्शन क्रमांक 3 मुकदम कोणत्या नावाने ओळखले जाते? त्यांना मुकदम या नावाने ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 16, ताडदेव हे ठिकाण कोणत्या जमातीशी संबंधित आहे? तर ताडदेव हे जे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 वारली, काय? वारली या जमातीशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 17, नक्षलवाद विरोधी अभियानासाठी कोणते पथक कार्यरत आहे? तर नक्षलवाद विरोधी अभियानासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 C60 कोणतं? C60 हे पथक कार्यरत आहे. प्रश्न क्रमांक 18, देवमोगरा देवी ही कोणत्या जमातीची कुलदेवता आहे? तर देवमोगरा देवी ही जी आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 भिल्ल, काय आहे? भिल्ल या जमातीची कुलदेवता आहे. प्रश्न क्रमांक 19, सातपुडा पर्वतरांगेमध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर सातपुडा पर्वतरांगेमध्ये प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 भिल्ल, कोणती? भिल्ल ही जमात प्रामुख्याने त्या ठिकाणी आढळते. प्रश्न क्रमांक 20, आदिवासीच्या शिक्षणासाठी कोणत्या आश्रमशाळा प्रसिद्ध आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा शासकीय आश्रमशाळा. तर आदिवासीच्या शिक्षणासाठी शासकीय आश्रमशाळा या प्रसिद्ध आहेत. प्रश्न क्रमांक 21, आदिवासी बहुल भागात वन हक्क कायदा कोणत्या वर्षी लागू झालेला होता? तर आदिवासी बहुल भागामध्ये वन हक्क हा जो कायदा आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 4 2006. कधी? 2006 या वर्षी तो लागू झालेला होता. प्रश्न क्रमांक 22, बांबू हे कोणत्या प्रकारच्या क्षेत्रात सर्वाधिक आढळते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा वनक्षेत्र. तर बांबू हे जे आहे तर ते पहा वनक्षेत्र या प्रकारच्या क्षेत्रामध्ये ते सर्वाधिक आढळते. प्रश्न क्रमांक 23, गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कोणती जमात आढळते? तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 2 माडिया गोंड, कोणती? माडिया गोंड ही जमात आढळते. प्रश्न क्रमांक 24, शबरी आदिवासी घरकुल योजना कशाशी संबंधित आहे? तर शबरी आदिवासी घरकुल ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 3 घर बांधणी, काय आहे? घर बांधणी यांच्याशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 25, तारापा हे वाद्य कोणत्या आदिवासी जमातीतील लोकप्रिय आहे? तर तारापा हे जे वाद्य आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 वारली, काय आहे? वारली या आदिवासी जमातीतील लोकप्रिय आहे. प्रश्न क्रमांक 26, भारताचे पहिले महिला आदिवासी राष्ट्रपती कोण आहेत? तर भारताची पहिली महिला आदिवासी राष्ट्रपती या पहा ऑप्शन क्रमांक 4 द्रौपदी मुर्मू. कोण आहेत? द्रौपदी मुर्मू या आहेत. प्रश्न क्रमांक 27, महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत येतो? तर महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग हा जो आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 2 आदिवासी विकास मंत्रालय, काय आहे? आदिवासी विकास मंत्रालय या मंत्रालयाच्या अंतर्गत तो येतो. प्रश्न क्रमांक 28, आदिवासीच्या बोलीभाषेमध्ये पारा म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा गाव. तर आदिवासीच्या बोलीभाषेमध्ये पारा म्हणजेच गाव असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 29, कोरकू जमातीचे लोक प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा अमरावती. तर कोरकू जमातीचे लोक हे प्रामुख्याने अमरावती या जिल्ह्यामध्ये आढळतात. प्रश्न क्रमांक 30, मेळघाट हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा वाघ. तर मेळघाट हे जे अभयारण्य आहे तर ते प्रामुख्याने वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत तर ते पहा ऑप्शन क्रमांक 3 विवेक भीमनवार. कोण आहेत? विवेक भीमनवार हे आहेत. प्रश्न क्रमांक 32,
आदिवासी भागातील बचत गट कशासाठी काम करतात? तर आदिवासी भागातील बचत गट हे जे आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 1 आर्थिक सक्षमीकरण. काय आहे? आर्थिक सक्षमीकरणासाठी काम करतात. प्रश्न क्रमांक 33 कातकरी जमातीचा समावेश कोणत्या गटात होतो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा विशेष मागास प्रवर्ग म्हणजेच PVTG. तर विशेष मागास प्रवर्ग या गटामध्ये कातकरी जमातीचा समावेश होतो. प्रश्न क्रमांक 34 आदिवासीचे जीवन कोणत्या व्यवसायावर सर्वाधिक अवलंबून असते? तर पहा आदिवासीचे जे जीवन असते तर ते पहा ऑप्शन क्रमांक 4 शेती. कोणत्या व्यवसायावर? शेती या व्यवसायावर सर्वाधिक अवलंबून असते. प्रश्न क्रमांक 35 आदिवासी गौरव दिन कधी साजरा केला जातो? तर आदिवासी गौरव दिन हा पहा ऑप्शन क्रमांक 1 15 नोव्हेंबर. काय आहे? 15 नोव्हेंबर या दिवशी साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 36 कोलम ही जमात प्रामुख्याने कोठे आढळते? तर कोलाम ही जी जमात आहे तर ती प्रामुख्याने पहा ऑप्शन क्रमांक 3 विदर्भ. काय आहे? विदर्भ या विभागामध्ये आढळते. प्रश्न क्रमांक 37 आदिवासी विकास विभागामध्ये प्रकल्प अधिकारी म्हणजेच POचे काम काय असते? तर आदिवासी विकास विभागामध्ये प्रकल्प अधिकारी हा जो असतो तर त्याचे काम हे पहा ऑप्शन क्रमांक 2 आदिवासी विकास योजनाची अंमलबजावणी करणे. काय आहे? त्यांचे काम हे आदिवासी विकास योजनाची अंमलबजावणी करणे. प्रश्न क्रमांक 38 वनराई बांध बंधारा योजना कोणाची आहे? तर वनराई बांध बंधारा ही जी योजना आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 महाराष्ट्र शासनाची. कोणाची आहे? महाराष्ट्र शासनाची आहे. प्रश्न क्रमांक 39 वारली चित्रकला कोणत्या जिल्ह्यात प्रसिद्ध आहे? तर वारली ही जी चित्रकला आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 पालघर. काय आहे? पालघर या जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध आहे. प्रश्न क्रमांक 40 आदिवासी भागामध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी कोणती योजना आहे? तर आदिवासी भागामध्ये बालमृत्यू रोखण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 जननी सुरक्षा योजना. कोणती आहे? जननी सुरक्षा ही योजना आहे. प्रश्न क्रमांक 41 आदिवासीच्या उत्थानासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजेच EMRS कशाशी संबंधित आहे? तर आदिवासीच्या उत्थानासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल ही जी आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 शिक्षण. कशाशी? शिक्षणाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 42 पेसा कायद्याअंतर्गत ग्रामसभेला कोणता अधिकार आहेत? तर पेसा अंतर्गत ग्रामसेवेला पहा ऑप्शन क्रमांक 3 जमिनीचे हस्तांतरण रोखणे. काय आहे? जमिनीचे हस्तांतरण रोखणे. प्रश्न क्रमांक 43 महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासीची संख्या सर्वात कमी आहे? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग. काय? महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आदिवासीची संख्या ही सर्वात कमी आहे. प्रश्न क्रमांक 44 आदिवासी लोकगीतांना काय म्हणतात? तर आदिवासी लोकगीतांना पहा ऑप्शन क्रमांक 2 लोकगीते. काय म्हटले जाते? लोकगीते असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 45 धुळवा हा सण कोणत्या आदिवासी जमातीतील साजरा होतो? तर धुळवा हा जो सण आहे तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1 भिल्ल. काय? भिल्ल या आदिवासी जमातीतील साजरा होतो. प्रश्न क्रमांक 46 आदिवासीचा पारंपरिक पोशाख कोणता आहे? तर आदिवासीचा पारंपरिक पोशाख हा पहा ऑप्शन क्रमांक 2 लंगोटी आणि पागोटे. कोणता आहे? लंगोटी आणि पागोटे आहे. प्रश्न क्रमांक 47 काठोडी जमात कशासाठी ओळखली जाते? तर काठोडी ही जी जमात आहे तर ती पहा ऑप्शन क्रमांक 1 कस्ता बनवण्यासाठी. कशासाठी? कस्ता बनवण्यासाठी ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 48 आदिवासीच्या विकासासाठी केंद्र सरकारचे मंत्रालय कोणते? तर आदिवासीच्या विकासासाठी केंद्र सरकारचे मंत्रालय हे पहा ऑप्शन क्रमांक 1 जनजातीय कार्य मंत्रालय. कोणतं आहे? जनजातीय कार्य मंत्रालय आहे. प्रश्न क्रमांक 49
आदिवासी भागामध्ये आरोग्य दूत म्हणून कोणाला ओळखले जाते? तर आदिवासी भागामध्ये आरोग्य दूत म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 4 आशा वर्कर्स. कोणाला? आशा वर्कर्स यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 50 पेसा कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे? तर पेसा कायद्याचा मुख्य उद्देश हा पहा ऑप्शन क्रमांक 1 आदिवासी स्वायत्तता. काय? आदिवासी स्वायत्तता.